ओके, तर आज आपण कन्फ्युजन मॅट्रिक्सचं एक असं एक्झाम्पल बघणार आहे ज्याच्यामध्ये फक्त काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि बाकीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देन आपल्याला ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल अँड F1 स्कोअर काढायचा आहे. ओके, ही 2x2 कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये गिवन आहेत टीपीची व्हॅल्यू. ओके, आणि इथे ॲक्च्युअल अपवर्ड साईडला आहे आणि प्रिडिक्टेड या साईडला आहे, प्लस मायनस. ओके, सो इथे टीपीची व्हॅल्यू दिलेली आहे 45 अँड देन FN ची व्हॅल्यू नाही दिलेली आहे, पण या दोघांची टोटल काहीतरी 100 यायला पाहिजे. सो इथे 100 येण्यासाठी इथे 55 लागतील. ओके, 45 प्लस 55 इज 100. ओके, नंतर इथे FPची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, पण TNची व्हॅल्यू दिलेली आहे. सो इथे किती आहे 395. ओके, पण आता इथे आपली FPची व्हॅल्यू काय येणार, तर या दोघांची ॲडिशन पण 50 यायला पाहिजे, म्हणून इथे 5 येणार. कसं काय, कारण की या दोघांची ॲडिशन जर इथे 5 ॲड केले तर 50 होणार. ओके, सो इथे आपल्याला 5 मिळाले आणि इथे 395 या दोघांची ॲडिशन करून इथे पण मिळतील काहीतरी व्हॅल्यू, ज्याची काय राहील ॲडिशन, दॅट इज 400. ओके, देन 100 प्लस 400 इज 500 अँड 50 प्लस 350 प्लस 450. कसं काय 450 आले इथे, इथे किती व्हॅल्यू आली होती 55 प्लस 395 इथे 450, म्हणजे किती झाले 500. म्हणजे आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाईड करायची आहे. कशी, समजलं का तुम्हाला? म्हणजे कसं 45 प्लस काहीतरी व्हॅल्यू आली तर त्याची 100 येणार. आपल्याला या दोघांची ॲडिशन 100 यायला पाहिजे, या दोघांची ॲडिशन 400 यायला पाहिजे. का 400 यायला पाहिजे, कारण की आपल्याला इथे टोटल दिलेली आहे 500. या दोघांची ॲडिशन 500 यायला पाहिजे, या दोघांची ॲडिशन 500 यायला पाहिजे. इथे एक व्हॅल्यू दिलेली आहे 50, 500 होण्यासाठी इथे लागतील 450. ओके, आणि इथे एक व्हॅल्यू दिलेली आहे 100, इथे 500 होण्यासाठी किती लागतील एक व्हॅल्यू 400. ठीक आहे, एनी हाऊ आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाईड करायची आहे. सो त्याच्यासाठी ज्या ब्लँक स्पेसेसचे व्हॅल्यूज आहेत ते आपण आता कॅल्क्युलेट केले. जसं की टीपीची व्हॅल्यू 45 आहे आणि इथे गिवन आहे त्यांची ॲडिशन 100, तर या येथे किती व्हॅल्यू लागेल, जसं की तुम्ही असं करू शकतात 100 मायनस 45, जे रिमेनिंग व्हॅल्यू राहील ती ही, दॅट इज 55. आता इथे तुम्हाला 395 दिलेली एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथे ॲडिशन किती यायला पाहिजे 400. ठीक आहे, तर 400 येण्यासाठी इथे 400 काय यायला पाहिजे, कारण की 100 प्लस 400 आल्यावर 500 येते. ओके, सो इथे तुम्ही अजून करणार की इथे 400 आहे. आता इथे 400 मायनस 395 केलं तर इथे किती येणार 5. ओके, जर इथे 5 बरोबर आहे हे कसं चेक करणार, 45 प्लस 5 त्यांची ॲडिशन पण किती येते 50. ओके, आणि इथे जे 55 आलेलं आहे 55 प्लस 395 दॅट इज 450. या दोघांची ॲडिशन केली 450 प्लस 50 इट विल गेट 500. हे आपण इथे सॉल्व केलेलं आहे. जसं की 45 55 100 5 395 ओके 400 50 450 500. ओके, 500ची कंडिशन सॅटिस्फाईड झालेली आहे. ओके, अशा प्रकारे हे आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतील. ओके, सो देन सेम फॉर्म्युला आहे फॉर द ॲक्युरेसी इज इक्वल टू, फॉर्म्युला सेम राहणार आहे TP प्लस TN डिवायडेड बाय TP प्लस FP प्लस FN प्लस TN. कसं बघतोय आपण डायगोनली, TP प्लस TN 45 प्लस 395 डिवायडेड बाय ओव्हरऑल ऑल द थिंग्स. सगळ्यांच्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत, गिवन आहेत, आणि ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या त्या पण मिळालेल्या आहेत, जेणेकरून आपली ॲक्युरेसी निघाली आहे, दॅट इज 0.88. देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर प्रेसिजन, TP डिवायडेड बाय TP प्लस FP. TP प्लस FP ही कशाची व्हॅल्यू आहे FPची. ओके, जी कॅल्क्युलेट केलेली आहे. देन यू विल गेट द आन्सर ऑफ प्रिसिजन. देन त्याच्यानंतर रिकॉल म्हणजे काय, TP डिवायडेड बाय TP प्लस FN, म्हणजे कोणती साईड, फ्रॉम दिस साईड. ओके, TP प्लस FN. ओके, म्हणजे काय 45 डिवायडेड बाय 45 प्लस 55 यू विल गेट द आन्सर ऑफ रिकॉल. ओके, देन नंतर तुम्हाला F1 स्कोअर काढायचा. F1 स्कोअरचा फॉर्म्युला काय, 2 मल्टिप्लाइड बाय प्रिसिजन मल्टिप्लाइड बाय रिकॉल डिवायडेड बाय प्रिसिजन प्लस रिकॉल. जेव्हा तुमचे प्रिसिजन अँड रिकॉलच्या व्हॅल्यू आल्या आहेत आणि त्या गिवन व्हॅल्यू जर करेक्ट आल्या आहेत, ह्या तुमची ॲडिशन जे करून आलेलं आहे, जे काय कॅल्क्युलेशन करून तुमच्या रिकॉल अँड प्रिसिजनची व्हॅल्यू आली आहे ती जर करेक्ट आली असेल, देन अँड ओनली तुमची F1 स्कोअरची व्हॅल्यू करेक्ट येईल. ओके, म्हणजे तुमचं असं कॅल्क्युलेशन करून किती आलेलं आहे 0.6 इज द F1 स्कोअर. ठीक आहे, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की जर या साईडला ॲक्च्युअल असेल, या साईडला प्रिडिक्टेड असेल आणि प्लस मायनस असेच असतील, तर TP इथे येणार, FP इथे येणार,
एफ एन इथे येणार, टी एन इथे येणार. जेव्हा ॲक्युरेसीचा फॉर्म्युला बघायचा असतो तेव्हा हे डायगोनली चेक करणार, म्हणजे टी पी प्लस टी एन डिवायडेड बाय वॉट, ओव्हरऑल ऑल टी पी प्लस एफ पी प्लस एफ एन प्लस टी एन. जेव्हा तुम्ही प्रिसिजनचा फॉर्म्युला बघता तेव्हा तुम्ही फोकस फक्त याच्यावर करता, अपवर्ड पार्ट्सवर, टी पी प्लस एफ पी. म्हणजे काय करणार, टी पी डिवायडेड बाय टी पी प्लस एफ पी. जेव्हा तुम्ही रिकॉल बघता तेव्हा रिकॉलसाठी काय करता, टी पी डिवायडेड बाय टी पी प्लस एफ एन. अशा प्रकारे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवता येतं तुम्हाला. अँड देन नंतर F1 स्कोअर कसा काढणार, तुमच्याकडे रिकॉल आणि प्रिसिजनची व्हॅल्यू जेव्हा येते तेव्हा 2 मल्टिप्लाइड बाय प्रिसिजन मल्टिप्लाइड बाय रिकॉल डिवायडेड बाय प्रिसिजन प्लस रिकॉल. अशा प्रकारे तुम्हाला ही पण मॅट्रिक्स सॉल्व करता यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये काही व्हॅल्यू गिवन असतात, काही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करतात अकॉर्डिंग टू द गिवन व्हॅल्यूज. ओके.